1% फॉर फिट भारत. स्वतःचा वेळ स्वतःच्या फिटनेससाठी आणि तंदुरुस्त भारतासाठी. तर आम्ही नागपूर पंढरपूर सायकलवारीमध्ये रविवार म्हणजे 5 जुलैपासून निघालेलो आहोत आणि आता आम्ही नांदेडच्या जवळ पोहोचलो आणि आपल्यासोबत आहे यवतमाळवरून सर आणि जे स्टेट बँक म्हणून ॲज अ मॅनेजर रिटायर झाले आणि त्यांचा अनुभव विचारूंगा की ते फिटनेस आणि या सायकलवारी बद्दल त्यांचे काय विचार होते. नमस्कार सर. नमस्कार. मी वारीबद्दल पंढरपूर वारीबद्दल पुष्कळ ऐकलं होतं. युट्यूब वगैरे मध्ये बघलेलो होतो. ओके. टीव्ही मध्ये दाखवतात की वारी सुरू असते. हा. आणि मागे काय की माझ्या मिसेस बेडवर होत्या 7-8 वर्ष. ओके. आफ्टर त्यांच्या डेथ हा. मी आता थोडी सायकलिंग जास्त सुरू केली. आधी तर 5-10 किलोमीटर चालवायचा, पण सध्याला मी MP मध्ये होतो तो 15-20 किलोमीटर राईड राहायची. पण आता यवतमाळला शिफ्ट झालोय, गेले 3 महिने झाले. हा. तर तेव्हापासून मला ग्रुप मिळाला. तर ग्रुप मिळाल्यामुळे मी आता माझी राईड 50-40 अशी होऊन जाते. कधी कधी लॉंग राईड पण होऊन जातात आमच्या. सर तुमचं नाव पहिले आधीच. राजीव कुमार कानसकर. राजीव कुमार कानसकर सर. आता आधी सायकलिंग कमी व्हायची, आता भरपूर होत आहे. सर सायकल जे पंढरपूर वारी आहे यामध्ये यामध्ये तुम्ही कसे काय सहभागी झाले सर? मी इथे यवतमाळला आलो तर क्रीडा भारतीचा जो ग्रुप आहे अध्यक्ष दिलीप राखे साहेब, त्यांना कळलं की मी पण सायकलिंग करतो, तर ते येऊन मला भेटले. मला त्यांनी आपल्या क्लबचा सदस्य बनवलं. ओके. त्यांच्या बरोबर मग अजून लोकांची पण ओळख झाली. मग त्यांनीच मला म्हणाले की पंढरपूरला मला करायची होती वारी. मी एकदा सध्याहून निघणार होतो, पण मला पांडुरंग अजून जवळ घेऊन आले. माझे 600 किलोमीटर त्यांनी कमी करून दिले. ओके. तर तुमचा विचार होता की तुम्ही सत्यावरूनच पंढरपूर वारीला निघणार होते, पण तो प्रवास आणखी थोडासा कमी केला आणि यवतमाळवरून तुम्ही जॉईन केली. सर हे सायकलिंग मध्ये तुम्हाला काय मिळालं सर? सायकलिंग फिटनेस तर मिळालीच, पण लोक पाहून म्हणतात की तुमचा जो इतकं 67 वय आहे, पण तुम्हाला वाटत नाही की पाहून की तुम्ही 67चे आहे. ओके. तर या प्रवासामध्ये तुम्ही कोणाला पाहून इन्स्पायर झाले की म्हणजे फिटनेस करता तुम्ही सायकलच का निवडली किंवा आणखी का निवडली तुम्ही? सायकलिंग माझा जुना छंद होता. म्हणजे मी आधी पण म्हणजे स्कूल लाईफ कॉलेज लाईफमध्ये मी सायकलिंग केली आहे. तर ती एक आवड होती. तर ती आता मध्ये सर्व्हिसमुळे बंद होती, पण आता रिटायरमेंट नंतर मी फ्री आहे. लोक काय करतात ते आजकाल बस मोबाईल चालवतात आणि आराम करतात. तर मी ते सगळं सोडून सकाळी 4 वाजता उठून जातो, 4:30ला निघून जातो आणि आपली 40-50 जी राईड आहे ती कम्प्लीट करून वापस घरी येतो. ओके. सर सायकलिंग फिटनेस ॲक्टिव्हिटीमध्ये भरपूर लोक म्हणतात की आमच्याकडे वेळ नाही आहे, तर त्यांना काय सांगाल की? वेळ तर आहे, वेळ काढावा लागतो. लोक वेळ 2-2 तास मोबाईल पाहत बसले राहतील. त्याच्याऐवजी जर त्यांनी एक्सरसाइज या काही पण केलं असतं ऍक्टिव्हिटी, तर त्यांना आता इथे येऊन मी पाहतो की बरेचसे लोक स्विमिंग पण करतात आहे. ओके. स्विमिंग पण करतात आहे, पायी पण चालतात आहे, असंही आहे. मागे मी एक 2,500 किलोमीटरची नर्मदाई परिक्रमा केली आहे. वाव, मस्त. नोव्हेंबर 24 ते जानेवारी पर्यंत 25 मध्ये 2025 मध्ये. मस्त सर. आणि आता काश्मीर टू कन्याकुमारी जायचा विचार आहे माझा. सर कॉंग्रॅच्युलेशन. मी हे ऐकलेलं आहे आणि तुमचा जो प्लॅन आहे यवतमाळ ग्रुपचा की काश्मीर टू कन्याकुमारी, तर त्यासाठी खूप शुभेच्छा आणि आमचे मित्र बी तुम्हाला भरपूर शुभेच्छा असतील. सर जे नर्मदा परिक्रमा होती, तर मी ऐकलेलं आहे ते किती दिवसाची राहते? ते नर्मदा परिक्रमा आपल्या वरती आहे. कोणी एक दिवसात 100ही चालतं, कोणी 60 चालतं, कोणी 70 चालतं. थोडे डोंगर वगैरे पडतात, तर त्या दिवशी स्पीड कमी होऊन जाते. तुम्ही नर्मदा परिक्रमा ही सायकलनी करणार बरोबर? सायकलनी झालेली आहे. अरे वा. आणि या परिक्रमेमध्ये तुमचा काही क्षण जे म्हणतात ना की काहीतरी चांगलं घडलं, तर असे काही क्षण असतील, काही आठवण असतील का? यस. चांगलं असं आहे की मी तर आधी एकटा निघाला होता परिक्रमा करता. घरचे लोक जाऊ नाही देत की एकटे नका जाऊ. म्हटलं काही नाही होत, एकटे माझ्या बरोबर नर्मदा मैया राहील. बरोबर. तर मी तर एकटा निघाला होता. आणि नर्मदा परिक्रमेत काय एकदा समुद्र पार करावा लागतो. ओके. कारण नर्मदा क्रॉस नाही करता येत. जर नर्मदा तुमची क्रॉस झाली तर ती खंडित होते. बरोबर. समुद्र पार करताना मी जेव्हा नावेत बसलो, तर नावेत एक मला गोंदियाचे भेटले होते. बरोबर. पटले म्हणून. तेही सायकलनी करत होते आणि तेही खूप म्हणजे 60 वर्षाचे होते आणि उत्साही होते. हो, उत्साही होते. आणि ते
म्हणजे त्यांचे 3 स्टंट पडलेले होते हार्ट मध्ये, तरी ते सायकलिंग करत फिटनेस असे लोक आनंद, भेटतात आपल्याला की स्टंट टाकून ते घरचे लोक त्यांचे म्हणे मी जाईन, मरून जाईन तर तुम्हाला फोन येऊन जाईल पोलीस कडून. ओके. पण म्हणे मी जाणार. मग ते भेटले, मग त्यांच्या बरोबर आम्ही पूर्ण परिक्रमा ओंकारेश्वर पर्यंत केली. एक तिथे जेव्हा आम्ही इथे जातो, मांडू म्हणून एक जागा आहे, ते नर्मदा परिक्रमेत खूप छान हिल स्टेशन आहे एमपी मांडू, आणि हिस्टॉरिक पण आहे. आणि रूपमती आणि बाज बहादूर यांचे होते. तो एक नर्मदा परिक्रमेचा भाग आहे. तर तिथे एक 3 किलोमीटरचा खूप मोठा डोंगर आहे आणि चांगली चढाई आहे, म्हणजे सायकल तुम्ही चढवू नाही शकत चढून. बरोबर. तर मी ते डोंगर पाहून मी घाबरला, कारण तेव्हा माझी जवळ ती जुनी सायकल होती, म्हणजे जुन्या टाईपची सायकल होती, ज्याला नॉन गिअर वाली. नॉन गिअर वाली देशी सायकल. ओके. त्याच्यात गिअर नॉन गिअर पण येतात त्या आपल्या, पण ती देशी सायकल होती जी आधी चालत होती. तर मी जरा घाबरलो, म्हटलं बाई मी तर नाही चढून पावणार हा डोंगर, सायकल घेऊन, तर सायकलवर सामानही राहताना बरोबर. उभा डोंगर होता. तर माझ्यावर ते होते की बरोबर जे होते ते म्हणाले की आपण इथे सामान ठेवून देतो. पटले सर. हा. मग असंच काही आमचा थोडा बहुत वादविवाद झाला. मग म्हटलं नाही आता मी चालतो. बरोबर. आधी तर माझी इच्छा नव्हती की जायची, म्हणे नाही मी मांडू जाईन. हा. तर मग मी म्हटलं ठीक आहे मी पडतात. तर मी एक 10-12 पावलं पुढे चालला असेल काळात, तितक्यात एक परिक्रमा असे पायी आले, तेही 62 वर्षाचे होते. ओके. त्यांना मी म्हटलं की तुम्ही माझ्या सायकलला धक्का लावाल का? तर म्हणे हो लावतो. अच्छा. जेव्हा मी डोंगर चढलं ते मला दिसलेच नाही. ओके. ते माहित नाही कुठून आले मागून आमच्या बरोबर. म्हणजे ते मला असं की ते नर्मदा मैयानीच मला एक हेल्प पाठवली, म्हणजे मैया त्या बरोबर माणसाच्या रूपात स्वतः आल्या आणि आणि त्यांनी पूर्ण डोंगर माझा सायकलला धक्का देऊन पूर्ण 3 किलोमीटरचं वरपर्यंत चढवलं. हाच माझा एक छान अनुभव होता. जय हो नर्मदा मैया की. क्या बात आहे. तर असे अद्भुत क्षण येतात आपल्या प्रवासामध्ये आणि त्याचा आनंद आपण घेतो, ते आठवणीत राहते. आणि आहे विठ्ठलाची अद्भुत, विठ्ठलाने पण असे अद्भुत क्षण दाखवलेले आहे. तर सर लोक तुम्ही जे सायकल गिअरवाली नॉन गिअरवाली याच्यात काही फरक आहे का सर, वाटते का तुम्हाला? गिअर थोडी इझी चालते, आपल्याला चढाव वगैरे मध्ये थोडा ठीक वाटतं. कारण मी जेव्हा मला सायकल बद्दल काहीच नव्हतं माहित. ओके. गिअर वालीचा काय प्रयोग असतो आणि नॉन गिअरचा काय असतो, तुम्हाला लोकांनी कन्फ्युज करून दिलं होतं. ओके. की तुम्ही गिअर वाली नका ठेवू, तुम्हाला काही कामात पडणार नाही. ओके. म्हणून मी ती नवीन साधी सायकल घेऊन निघालो. पण ते चढ मध्ये बिलकुल ते म्हणजे मध्ये पण त्यांनी चढू नाही शकत. ओके. डोंगरावर या कोणताही हाईट आला त्याच्या पायी तुम्हाला चढावंच लागेल. बरोबर. बरोबर. गिअर वाली मध्ये काय की आपल्याला आपण डोंगर वगैरे चढाई आली तर गिअर बदलून त्याच्यात आपण इझिली चढू शकतो. धन्यवाद सर. सर माझा जो कार्यक्रम आहे 1% फॉर फिट भारत, यामध्ये आपण फिटनेस व्यक्तींसोबत बोलवतो, त्यांचे विचार घेतो आणि ते शेअर करतो, कारण की आपल्या फिट भारताला फिट आणि तंदुरुस्त बनवायचं आहे, तर हे विचार शेअर झालेले पाहिजे. तर कसा वाटला तुम्हाला हा विषय? चांगला वाटला, छान वाटला. असंच आपला फिट इंडिया राहायला पाहिजे, लोकांनी अजून त्याच्यात सहभाग घेतला पाहिजे. आणि आपलं फिट इंडिया काय स्वतः करता आपण करतो ना, काही दुसऱ्या करता थोडी करतोय. बरोबर. बरोबर. आपण फिट राहू तर सगळं चांगलं आहे. खूप मस्त. आणि तुमच्याशी बोलून बरं वाटलं सर. धन्यवाद. धन्यवाद. तर अशा भरपूर कहाण्या स्टोरी आपल्या सोबत येतील. जय हरी विठ्ठल.